श्रीमंत गंगाधर पंत। मुन्ने मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या आय ग तोंडासमोर पेपर नाही तरी धडकलात। सवयीचा परिणाम। तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाहीये। तू काय बोलूच नको, मलाच तुझ्याशी बरंच बोलायचं नाही, आहे। मला काय बोलायचं नाही। बस इकडे. मला नाही बोलायचं बस तुमच्याशी इकडे. हो। बस ऐक मी काय सांगतो ते। काय हे बघ शेजारचे जोशी भेटलेले होते, हा. तुझ्यावरती जाम वैतागले होते, म्हणत होते पोलीस स्टेशन मध्ये जातो। बाबा माझं कौतुक करावं असं मी काय आयुष्यात कदाचित केलंही नसेल, पण माझी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कोणी तक्रार करावी असंही मी काही केलेलं नाहीये। हो का? मग मला एक सांग, तू त्यांच्या नातवाला का मारलंस? अच्छा असं आहे का? तो त्यांचा नातू मला टकल्या म्हणाला। हा मी वीगवर जो खर्च केलाय तो त्यानं मला टकल्या म्हणण्यासाठी अरे बाबा तू दुर्लक्ष करायचंस। एक आठवडा दुर्लक्ष केलं। नालायक काल मला म्हणाला ए टीव्ही, आणि आज तर मला म्हणाला काका काका तुमच्या टीव्हीवर कार्टून फिल्म दाखवा ना मला। असं राग ना ठोक ठोक ठोक। हे बघ श्री, तू पोरांच्या नादी लागू नकोस, तू आता मोठा झालायस। ते माहितीये मला। त्यांचा नातू जर मला पुन्हा ए टकल्या ए टीव्ही असं म्हणाला तर मी त्याला ठोक ठोक ठोकीन, कळलं? का बत्तीशी करतोस? हसायला काय झाला? काय नाही रे, तो मुलगा तुला काय चिडवायचा? ए टीव्ही असं म्हणायचं ना? हा पुढे आता काय म्हणतोय? तुझ्या टीव्ही वरती कार्टून चॅनल लाव म्हणून। सेन्स ऑफ ह्युमर किती चांगला आहे ना त्याचा। पुन्हा दादा त्याला चॉकलेट देऊन त्याचं कौतुक करायला पाहिजे ना? काढ फोडून तुझं मी आता। त्याचा सेन्स ऑफ ह्युमर वाढवून मला त्याला काही विनोदी लेखक बनवायचं कॉन्ट्रॅक्ट नाही दिले त्याच्या आई बापानं। हो, पण तू काय एवढं चिडतोस आणि टेन्शन घेतोस? तू कसलंच टेन्शन घेतलंयस रे, म्हणून तुझ्या डोक्यावर आहेत केस हे। तुला नाही कळणार हे टकल्या म्हणण्याचं दुःख। मस्त म्हणतोस हा? ए टकल्या परत एकदा म्हण ना, ए टकल्या। गळा घोटीना मी तुझा आता गळा घोटीन, कळलं ना? मला चिडवू नको। फोन आला थांब। हॅलो बरोबर काय रे, एवढा का टेन्शन मध्ये आलायस? कुणी फोनवर तुला ए टकल्या असं म्हणाल का? ते म्हटलं असतं तरी चाललं असतं रे। हा, मग ए टीव्ही असं म्हणाल का? नाही, हा तो म्हणाला की मी लहान असताना त्याचा म्हणे अपमान केला होता, हा त्याचा बदला म्हणून तो आता माझा खून करणार आहे। खून नुसते धमकीनच मेला? अगं आई अजून मी जिवंत आहे ग, नको एवढं तुझे अश्रू ढाळूस। श्रीमंता आता आमचं कसं होणार रे? अभिमान तर अजून बेकारच आहे, ह्यांची पेन्शन आम्हाला पुरत नाही। आता महागाई तर अशी दिवसेंदिवस वाढत चाललीये। तुझं नक्की माझ्यावर प्रेम आहे का पैशावर प्रेम आहे का माझ्या? यासाठी तुला पाठवलं होतं का आम्ही चांगल्या शाळेत एज्युकेशन घ्यायला? कुठे एक शब्द शोधून काढतेस काय? एज्युकेशन म्हण नाही तर एड्युकेशन म्हण, तसं पण चालेल। येडूचही। हे असं तुझं वागणं झालंय का कशाला केलंस तू त्यांचा अपमान? तुमच्याकडनं शिकलोय, अत्यंत उर्मट कल्चर मध्ये वाढलोय मी। बघ सतत लोकांचा अपमान करत असतो मी। आता मला काय माहित हा मुलगा इतकी वर्ष हे सगळं डोक्यात ठेवेल म्हणून। दादा अरे मी गॅलरीत जाऊन आलो। झालं, ह्याला 1000 वेळा सांगितलंय गॅलरीत उभं राहू नको, राहतो गॅलरीत उभं राहून केळी खातो। आता केळी खाल्ली ती खाल्ली, केळ्याची सालं गॅलरीतून खाली टाकतो। एखादा माणूस कधीतरी खाली घसरून पडेल आणि उद्या तुझीच सुपारी देईल। आता आला ना फोन? आपल्या गॅलरीत नाही ग, मोबाईलच्या गॅलरीत जाऊन आलो। कळलं तुला? हा काय म्हणाले काय ते? अरे ते म्हणाले तुला ज्या नंबरवरून फोन येतो ना धमकीचा, तो नंबर अस्तित्वातच नाहीये। अस्तित्वात नाही। अगं अस्तित्व सिनेमा बघितल्यासारखं काय रडतेस? तो नंबर अस्तित्वात नाहीये, मी अजून अस्तित्वात आहे। आणि दादा तो माणूस फार डेंजर वाटतोय मला। सगळा प्लॅन त्यानं व्यवस्थित केलाय। तुला आता पोलीस संरक्षण घ्यावंच लागणार। पोलीस संरक्षण? अगं मला जरा दुःख व्यक्त करू दे ना, तू किती दुःख व्यक्त करतेस? नक्की कशासाठी रडते? काय 7.5 लागली मागे। हा साडीसाठी रडते।
अभि मी जरा रडू का रे? आय आय ग आय आय. हे काय एकटा झालास? पोलीस कुठे आहेत? अरे पोलीस म्हणजे काय पाहुणे आहेत का? त्यांना आणायला गेलो आणि ते माझ्या सोबत आले. अरे तसं नाही रे, तू सिक्युरिटी मागायला गेला होतास ना, त्याचं काय झालं? ते म्हणाले आम्ही फक्त VIP आणि पॉलिटिशियन्सना सिक्युरिटी देतो, आम्ही सामान्य माणसाला सिक्युरिटी देत नाही. अरे वा, अरे तू काय सामान्य आहेस का? माझा असामान्य दादा आहेस. तू माझी स्तुती करतोस का शाल जोडत हाणतोयस रे? नाही रे, तू त्यांना तुझे शूरवीरतेचे किस्से सांगायचेस ना. कुठले? लहानपणी नाही का माझ्या मागे एक कावळा लागला होता, तू त्याला एक दगड मारला होतास. काय शूरता होती ती. एक बेडूक मला सारखा डराव डराव करून डरवायचा, त्याला उचलून तू पाण्यात टाकलं होतंस. काय शूरता होती दादा ती. एक कुत्रा सारखा माझ्यावर भुंकायचा, त्याला तू पकडलंस, त्याच्या शेपटीला फटाक्यांची माळ बांधलीस. काय शूरता आहे ती. किती बहादुरीचे किस्से सांगू तुझे. हे जर किस्से मी त्याला सांगितले असते ना अभि, तर त्यांनी मला परत शाळेत घातला असता. अरे पण तुझ्या जीवाला धोका याची काय अक्कल आहे का? त्यांना सांगायचं ना, बघा A नाही, B नाही, चला C पण नाही, Z सिक्युरिटी तरी द्या. अज्ञान रे अज्ञान. अरे झेड हे अक्षर सगळ्यात शेवटी असलं तरी ती सिक्युरिटी मोठी असते, ते कुणाला देत नाहीत ते. हा हा हा, मग आपण एक काम करू, तुझ्या शहीद करण्याचा कार्यक्रमच ठरवून टाकूया आता. उठ 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 उठ. सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा डाव आहे का रे तुझा? नाही का? नाही, शहीद होण्याचे कार्यक्रम करायला निघालायस? अरे मग स्वतःच संरक्षण काय आता स्वतःच करणारच का? नाही कर ना, डोक्यानं विचार कर. आहे ना, दिलं ना डोकं दिलं ना देवा ना. असं केल्यावर कसा करू विचार? थांब जरा. Yes! एक आयडिया सुचलेली आहे. कुठली? तू स्वतःच्या संरक्षणासाठी एक बंदूक विकत घे. हा, आपण काय UP बिहार मध्ये राहतो? वाण्याच्या दुकानात गेलो आणि अंडी विकत बंदूक कुठे मिळत नाही अशी. बंदूक मिळेल रे, पण त्याआधी बंदुकीचं लायसन काढावं लागेल. लायसन्स मी बघतो, बंदुकीचं तू बघ. करेक्ट. चला. अरे काय मुद्दामून धक्के मारतं का काय माणसाला? काय पोलीस आहेत का कोण आहे? ओ अहो कोण काय 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 चाललंय? कुठं चाललंय? आयला विचारायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही? नाही परवानगी विचारली असती, पण तुम्ही झोपला होतात ना, म्हणून तुमची झोपमोड नाही करावीशी वाटली. बरोबर, काय काम आहे तेवढं बोला. ते मला बंदुकीचे लायसन्स पाहिजे. बंदुकीचं लायसन? हा. तुम्हाला का ते सर्कशीतलं तिकीट वाटलं का? कुणाला बी वाटायला चल नाही नाही, गंमत म्हणून मला लायसन नकोय, मला खरंच लायसन पाहिजे. खरंच पाहिजे? हो. बरं कशासाठी पाहिजे? स्वरक्षणासाठी. स्वरक्षणासाठी? हसताय काय? स्वरक्षण करणं म्हणजे काय विनोद वाटला तुम्हाला? नाही म्हणजे तुम्हाला बघून तुम्हाला मारावं असं कुणाला वाटत असं मला काय वाटत नाही. नाही, तुम्हाला काय वाटलंय हे विचारण्यासाठी मी इथं नाही आलोय. बरं तुम्हाला लायसन्स पाहिजे ना? हो. इकडे या. मी देतो ना लायसन, मी देतो. फक्त 50,000 रुपये लागते. 50,000? तुम्हाला लाच हवी? लाच नाही हो. मी देणगी मागतोय. देणगी? पगार मिळतो ना? हो. मग लोकांकडे भिका काय मागताय? बाजूला. अहो, ऐकून घ्या, तुमचा गैरसमज होतोय. मी स्वतःसाठी नाही, आमच्या डायल्यूट बाबासाठी देणगी गोळा करते. कोण? डायल्यूट बाबा. हे नाव आहे बाबाचं? हो. काय आमचे जे डायल्यूट बाबा आहे ना, त्यांच्या समोर तांब्याचा मोठा तांब्या असतोय. अच्छा, म्हणजे तांबे माणसाचा तांब्या ठेवलेला असतो? नाही नाही नाही, तांब्याचं भांड मोठं. हा, धातू. हा, ते असते. मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं, एक बाटली वडका पाण्यात डायल्यूट करून वाचायची. म्हणजे बाबा तुमचा वडका पितो वाटतं? नाही हो, अहो ते तीर्थ समजून पितात. तीर्थ देता? हा. उद्या तांगड्या द्याल कोंबड्यांच्या प्रसाद म्हणून? अहो असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, जास्त खोला शिरू नका. उद्या जर माझ्या भावना दुखवल्या ना, तर तुम्हाला लायसन पण मिळायचं नाही. असं काय करताय? आमच्या डायल्यूट बाबासाठी आम्ही मठ बांधतोय, मठ. आणि त्याच्यासोबत ते रम, जिन, विस्की याच्या बाटल्या पण फ्री देतोय. द्या देणगी. देणगी? खंडणी आहे ही, खंडणी. आज बाबाला मठ बांधून दिला, उद्या बार बांधून द्याल. लाज नाही वाटत असल्या फालतू गोष्टींसाठी पैसे मागायला? एक पैसाही देणार नाही. बंदुकीला 2 अक्षरी पर्यायी शब्द. साहेब काय करताय? साहेब असं करू नका, साहेब असं करू नका, साहेब असं करू नका प्लीज. एक मिनिट, काय बोलायचं नाही,
काही बोलायचं नाही आणि मला पटकन बंदुकीला 2 अक्षरी पर्यायी शब्द सांगा ना प्लीज. माझं कोडं आणलं प्लीज प्लीज. रिव्हॉल्वर कसा असेल? तुम्ही काय 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 सांगताय तुम्ही? रिव्हॉल्वर, मी 2 अक्षरी पर्यायी शब्द विचारतोय. तुमचं काय मराठी कच्चं आहे का? साहेब मराठीत काय गणित पण कच्चं आहे बघा, मला अक्षर पण नाही मोजता आली. काय नाही साहेब एखादा क्लू द्या ना. घो पासून सुरू होते तू. आईचा घो. नाही नाही, आईचा घो तोंडात शब्द आहे, बाहेर कसा येत नाही. हा, तुमच्यासारखे गुंड काय म्हणतात? माझ्यासारखे नाही, गुंड असं म्हणतात नाही का, ए घोडा लावी ना. घोडा घोडा कमाल आहे. मला कसं नाही आठवलं? रोज एवढे बंदुकीचे परवाने देत असतो लोकांना आणि तुम्हाला काय नाव तुमचं? श्रीमंत गंगाधर पंत. हसा हसा, सगळे लोक नाव ऐकल्यानंतर असेच हसतात. काय करणार, आई बापानं असं नाव ठेवलंय श्रीमंत, पण पूरग्रस्त भागातनं आल्यासारखा वाटतो मी. काय पण स्वतःहून मान्य करताय. पण मी त्याच्याकरता नाही हसलो. काय माहिती का, मध्य प्रदेशामध्ये झांबुआ खंडामध्ये झांबुआ नंतर प्रयत्न करा, जाऊ दे. तर त्या झांबुआ खंडामध्ये एक गुंड आहे, त्याचं नाव आहे श्रीमंत्या. जागोजागी त्याचे पोस्टर्स लागलेत माहितीये. पोलिसांनी त्याच्यावरती 1 लाख रुपये इनामला. तो श्रीमंत्या तू तर नाहीस? नाही. सापडला श्रीमंत्या सापडला. गप्प बसा. चालता का लहान मुलारखे? पकडला काय? मी श्रीमंत गंगाधर पंत आहे, अत्यंत सामान्य माणूस आहे, नोकरी करणारा मी. सामान्य आहात ना? मग तुम्हाला बंदुकीचं लायसन्स कशाला हवंय? अहो ते एका माणसानं मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काय थापा मारतय? हे कारण सांगून कुणीही लायसन्स मिळवू शकेल. पण उद्या तुम्ही बाहेर जाऊन कुणाचा खून केला तर क्रिमिनल माणसाचं काही सांगता येत नाही. हो, अहो मी क्रिमिनल नाहीये, मी सांगितलं ना, मी अत्यंत पापभिरू माणूस आहे. पापवीर हो. एक काम करा, काय त्याच्यात पटकन 1 लाख रुपये टाका, मी लगेचच लायसन्स देतो तुम्हाला. 1 लाख रुपये? अहो हवालदार म्हणला 50,000 रुपये. काय ना, तो आधी 50,000च सांगतो, नंतर हळूहळू खर्च वाढवत नेतो आणि त्याचं बजेट 1.5 लाखापर्यंत जातो. चालेल का तुम्हाला? परवडणार आहे का? नाही ना, मग एक काम करा ना, तुम्ही 1 लाख रुपये मला द्या, मी लगेच लायसन्स देतो. मी तुम्हाला एक पैसाही नाही देणार. नाही देणार? नाही. ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, आता तुमच्या जीवाला धोका आहे असं लेटर घेऊन या जवळच्या पोलिसाकडून. ठीक आहे, आता तुम्हीच जवळ आहात, द्या लेटर. असे सोपं नाही ते. तुमच्या घराच्या जवळच्या चौकीच्या पोलिसाच्याकडून लेटर घेऊन या. हे जास्त सोपं आहे. कठीण आहे, सगळं कठीण आहे या आयुष्यामध्ये खरंच. हे काय पोलीस स्टेशनात गेलो होतो लेटर आणायला, मग नाही म्हणाले. आता तिकडे कसलं लेटर आणायला गेला होतास? तुला बंदूक चालवता येते की नाही याच? मूर्खासारखं बडबडू नकोसा. लायसन्सच्या ऑफिस मध्ये गेलो होतो, हा. म्हणाले 1 लाख रुपये द्या. मी म्हटलं देणार नाही, तर म्हणाले पोलीस स्टेशनात जा आणि लेटर घेऊन या. त्या पोलिसांनी पण माझ्याकडे 1 लाख रुपये मागितले. अरे आता लायसन्स काढायचं म्हणजे थोडेफार पैसे खर्च होणारच ना दादा. थोडाफार? अरे एवढ्या खर्चामध्ये याच्यासाठी 2 बॉडीगार्ड ठेवू आपण. ठीक आहे, मग बॉडीगार्ड ठेवूयात. माझ्या ओळखीचे 2 आहेत, फेमस आहेत चांगले बॉडीगार्ड. वाटेल ते मार्ग सुचवू नका रे. इथे माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, काहीतरी गंभीरपणे विचार करा. हो, मी काय म्हणतो दादा, तू असं कर, त्या पोलिसांना 1 लाख रुपये देण्यापेक्षा ना त्या ऑफिसरला दे. म्हणजे 2 लाख जाण्यापेक्षा 1 लाख गेलेले बरे ना. करेक्ट आहे की नाही? आणि नंतर बंदुकीचा खर्च आहेच. काय माणसं आहेत का, कोण आहेत? आय 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 आय, अरे काय लोक आहेत का, कोण आहे ते? नमस्कार साहेब. नमस्कार. थँक्यू. थँक्यू कशाला म्हणताय? मी तुम्हाला नमस्कार म्हटलं. मला नमन याला पर्यायी शब्द सापडत नव्हता. नमस्कार म्हणून मी खुश झालोय. अच्छा, खुश झालात? आता अजून खुश व्हाल. मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे. मुलगा का मुलगी? एवढं कुठलं भाग्य आलंय सध्या? साहेब, तुम्ही एक माझ्यासमोर प्रस्ताव मांडला होतात नाही का, त्याच्यावर मी विचार केला आणि मी निर्णय घेतलाय. मी तुम्हाला 1 लाख रुपये देणार आहे. कसले 1 लाख रुपये देता? आता ती लाच नव्हती का माझ्याकडे मागितली तुम्ही? लाच, 1 लाख रुपयाची लाच. तुम्ही आता 1 लाख रुपये द्या, नाही तर 2 लाख रुपये द्या. मी तुम्हाला लायसन्स नाही देऊ शकत. आता का? काय झालं, मी असंच एकाला लायसन्स दिलं होतं, त्यांनी बंदूक घेतली आणि हरणाची शिकार केली. हो,
हरणाची शिकार पण मला शिकारीचा वगैरे अजिबात छंद नाहीये. अरे, काही असलं तरी मी नाही तुमचं काम करू शकत आहे. काय सध्या वातावरण खूप गरम आहे हो. माझी नोकरी सुद्धा जाता जाता वाचली आहे आता. का वाचली? आ? नाही नाही, का असं झालं ना हे सगळं? तुम्हाला लायसन्स हवंय ना? तुम्ही एक काम करा, तुम्ही दुबे साहेबांकडे जा, कारण त्यांनी सांगितलंय कुणी लायसन्स वगैरे मागायला आलं ना तर त्याला माझ्याकडे पाठवा. त्याला लायसन्स द्यायचं का नाही द्यायचं ते मी ठरवीन. तुम्ही दुबेंना भेटा. दुबे लायसन्स मिळवता मिळवता बहुतेक माझीच शिकार होणार आहे. साहेब मला बंदुकीचं लायसन्स पाहिजे. कशाला? साहेब माझ्या ना जीवाला धोका आहे म्हणून मला स्वरक्षणासाठी लायसन्स पाहिजे. जप बंदूक जवळ बाळगणं हे मोठेपणाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे तुमच्यासारखी माणसं खोटंच सांगतात माझ्या जीवाला धोका आहे म्हणून. नाही साहेब, मोठेपणा करायची मला काय हौस नाही. मी ऑलरेडी मोठा नाही आहे, खूप गरीब माणूस आहे मी. साहेब मला धमकी आली आहे तशी फोनवरून. अरे मग लोकल पोलीस स्टेशनला तक्रार करायची ना. साहेब केली होती तशी तक्रार, पण पोलीस म्हणले की नाही सिक्युरिटी नाही देऊ शकत तुम्हाला. कुठे कामाला? कुठे? खाजगी कंपनीत आहे नोकरीला. पगार किती? 30,000 रुपये. छाती फुगून काय सांगतो 30,000 रुपये? 30,000 रुपये आजकाल कुणी कमवतं? एवढा कमी पगार असलेल्या माणसाचा खून होणं शक्य नाही. नाही साहेब, मला पगार कमी आहे म्हणून माझा खून होणारच नाहीये. उगा टाइमपास करू नका. एवढा कमी पगार असलेल्या माणसाला मी खऱ्या बंदुकीचं काय, शरीराच्या बंदुकीचं पण लायसन्स देणार नाही. मगापासून तुम्ही माझा अपमान करताय. हा लक्षात ठेवा. मी आता ना बऱ्या पोरांना लायसन्स द्या, नाहीतर नाहीतर काय रे? नाहीतर ए फाईल सध्या सगळ्या ए पाणी पितो आम्ही ते कुठे बाहेर नाही तो. मी इथे आमरण उपोषण करेन तुमच्या विरुद्ध. ते गुंड नगरसेवक असल्या फालतू लोकांना तुम्ही लायसन्स देता आणि सामान्य माणसाची पिळवणूक करता तुम्ही. मी लोकांना ओरडून सांगेन की तुमच्यासारखे पोलीस हे सामान्य माणसाला रक्षण देत नाही, त्यांच्या जीवाला धोका असताना सुद्धा. लक्षात ठेवा, मी इथं आमरण उपोषण करेन, देशव्यापी चळवळ उभी करेन तुमच्या विरुद्ध. तुम्ही भ्रष्टाचार करता, भ्रष्टाचार. मी इथे आंदोलनाला बसलो हा इथे. सगळ्यांनाच क्रांतीचं वारा लागलं की काय? एक्सक्यूज मी एक मिनिट एक मिनिट. झोपले की काय? हॅलो हे बघा, तुम्ही अजिबात उपोषण वगैरे करू नका. मला तुमच्यात एक महान क्रांतिकारक दिसायला लागलेलं आहे. तुमची मी अजिबात अडवणूक करणार नाही, कारण तुम्ही महान आहात आणि अशा महान माणसाला लायसन्स मिळालाच पाहिजे. मी एक काही रुपया न घेता तुम्हाला लायसन्स देतो. शाबास. इन्कलाब जिंदाबाद. ठोकू? खेळा ठोकतो ठोक. हे बघा, मी तुम्हाला लायसन्स देईन, पण तुम्हाला काही डॉक्युमेंट सादर करावी लागतील. पहिलं डॉक्युमेंट तुमच्या घरच्यांचं, ज्यामध्ये असं लिहिलेलं असेल की तुम्ही सुखी आहात आणि त्या बंदुकीने तुम्ही आत्महत्या वगैरे काही करणार नाही. आणि दुसरं लायसन्स तुम्हाला फॅमिली डॉक्टरकडनं आणावं लागेल. तुम्ही मनोरुग्ण नाही आहात असं. ही एवढी डॉक्युमेंट्स तुम्ही आणून दिली ना, मी तुम्हाला लगेच लायसन्स देतो. ठीक आहे, 1 तासाच्या आत मी सगळे लेटर्स तुम्हाला आणून देतो. इन्कलाब! काय लेटर्स आहेत ही. एक मिनिट. लायसन्स याला म्हणतात आम आदमीचा आवाज. साहेब एक्सक्यूज मी, तुम्ही बंदूक कुठून घेणार? नाही, अजून ठरलं नाही ते. व्हेरी नाईस. माझ्या मित्राचं दुकान आहे, हे कार्ड ठेवा. तुम्ही याच्याकडूनच बंदूक घ्या. यांच्याकडून का? नाही, कारण याच्याकडे बंदूक विकण्याचं लायसन्स आहे ना, आणि तुमची फसवणूक होणार नाही. शिवाय माझं सुद्धा हो, ते लक्षात आलं. विचार करेन मी याच्यावर. हो हो हो, थांब 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 आई. अगं एवढी डोळ्यात प्राण आणून कुणाची वाट बघतेस? अरे श्रीमंताची. त्याला लायन्स मिळालाय ना. लायन्स? तुला लायसन्स असं म्हणायचंय का? तसंही चालेल. अरे तो बंदूक घेऊन येतोय, गन गन. अगं तो बंदूक आणायला गेलाय, बंदूक घेऊन लढायला नाही गेलाय. तरी काय झालं, आपल्या घरात गन घेऊन येतोय तो गन. अगं गणच येणार आहे घरी. तू नातू येणार असल्यासारखी खुश काय झाली आहेस? नातू काय सगळ्यांनाच होतो. उद्या परवा आपल्यालाही होईल. गन होणार आहे का? गन आपल्या घरात येणार आहे का? आलो 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 नवीन बंदूक घेऊन मी. आहाहाहा. अगदी लहानपणी दिवाळीमध्ये फटाके फोडायची बंदूक मिळाल्यावरती खुश व्हायचा ना, तसा खुश झालाय. मग व्हायलाच हवं. बघू बघू बघू. टँग टँग. ही एवढीशी, ती पण सेकंड हँड. आई अगं नवीन परवडली नाही म्हणून मी सेकंड हँड घेतली. आणि शेवटी काय गोळी उडाल्याशी कारण ना. पण ह्यातून नक्की गोळी उडते ना? नाही म्हणजे तू ट्रायल घेऊन बघितलीस का?
आयत्या वेळी उडलीच नाही म्हणजे. अगं आता ती काय पॅन्ट आहे का ट्रायल घ्यायला? काय मी काय म्हणतो श्री, हा अरे लायसन्स मिळवण्यासाठी बरेच पैसे चारावे लागले असतील नाही? अजिबात नाही पा. भारतामध्ये सध्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनं चालली आहेत ना, त्यातून मी प्रेरित झालो आणि त्याला म्हटलं मी जर तुम्ही मला लायसन्स नाही दिलं तर मी उपोषणाला बसेन. त्यांनी ताबडतोब 1 तासामध्ये लायसन्स देऊन टाकलं मला. अरे शाबास रे, शाबास शाबास. कुणी हाय का घरात? काय इथं श्रीमंत कोण आहे? नाही नाही, सगळे मध्यम वर्गीय राहतात इथे. मारी श्रीमंत नाव कुणाचं विचारलं मी. दादा बहुतेक तुझ्या मित्रानं तुला मारायला घरीच माणूस पाठवलाय. काय तप करायलाय हा? श्री, अरे कशाला तसं पप करतोयस? आपल्याकडे बुलेट प्रूफ गन आहे. अरे चमारी, तुला बंदुकीचं लायसन मिळालं असं कळलं. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही अभिनंदन करण्यासाठी आलात? त्याच्या आईला अभिनंदन नाही र, आपल्या भाईनं आपल्याला पाठवलंय. भाईनी? हा, आपल्या भाईनं तुला शार्प शूटर म्हणून सिलेक्ट केलाय. एका बिल्डरचा मर्डर करायचा, मर्डर. त्याची सुपारी आपण तुला द्यायला आलोय.